बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची आणि मोठी बातमी जालन्यातनं आहे। गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला झालेला आहे। धनगर उपोषण आंदोलनाला भेट देण्यासाठी ते येत असताना ही घटना घडलेली आहे। जालन्यामध्ये आज गुणरत्न सदावर्ते दौरा करतात, मात्र या दौऱ्यादरम्यान दुर्घटना घडली आहे। त्यांच्या गाडीवर थेट हल्ला करण्यात आलाय। धनगर उपोषण आंदोलनाला भेट देण्यासाठी ते जात होते, मात्र त्यापूर्वीच हा हल्ला करण्यात आलेला आहे। हल्ला नेमका कुणाकडून झालेला आहे याची स्पष्टता अजून झालेली नाहीये, मात्र गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हा हल्ला झाल्याची माहिती मिळते। तर धनगर उपोषण जे सुरू आहे त्याच उपोषण स्थळी भेट देण्यासाठी जात असताना आज गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हा हल्ला झालेला आहे। जेव्हा हल्ला झाला त्या वेळेची ही दृश्य आहेत, मात्र त्यानंतर पोलिसांनी या काही जणांना ताब्यात घेतलंय। लक्ष्मण सोळंके आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती जाणून घेऊयात। लक्ष्मण, हल्ला झालेला आहे गाडीवर, कोण होते हल्लेखोर, काय माहिती? आपण बघू शकतो की धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी या ठिकाणी 17 सप्टेंबर पासून उपोषण सुरू आहे। दीपक बोराडे हे उपोषणाला बसले आहे। या उपोषणाला भेट देण्यासाठी आज गुणरत्न सदावर्ते समृद्धी महामार्गाने येत असताना नागेवाडी शिवारात या ठिकाणी आपण बघू शकतो की गुणरत्न सदावर्ते जे मराठा समाजाच्या विरोधात वक्तव्य करतायत, त्या वक्तव्याचा राग मनात धरून मराठा आंदोलकांनी या ठिकाणी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर आता या ठिकाणी हल्ला केलेला आहे। आपण बघू शकतो ही हल्ल्याची घटना करतात पोलिसांनी त्या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि काही आंदोलकांना या ठिकाणी जे हल्ला करणारे आंदोलक होते यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे। गुणरत्न सदावर्ते आज एसटी आरक्षणाची जी मागणी सुरू आहे धनगर समाजाची, त्या उपोषणाला या ठिकाणी भेट देण्यासाठी येणार होते आणि त्यापूर्वी समृद्धी महामार्गावरून उतरताच या ठिकाणी नागेवाडी शिवारात त्यांच्या ताफा त्या ठिकाणी अडवण्यात आला आणि त्या ताफा अडवल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपण बघू शकतो की गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर त्या ठिकाणी हल्ला करण्यात आलेला आहे। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।